माझ्या प्रिय मित्रा, आज मी तुला तुझ्या हिताच्या काही गोष्टी सांगणार आहे. या गोष्टी तू तुझ्या काळजावर कोरून ठेव. लक्षात ठेव, जगात शेळीला काहीही मान मिळत नाही, म्हणून तुला वाघ होऊन जगावे लागेल. मान खाली घालून नव्हे तर तुला मान वर करून जगायची आहे. स्वाभिमानाने जगणे हेच तुझ्या जीवनाचे उद्दिष्ट आहे. यज्ञात का कुणी कधी वाघाचा बळी दिला आहे? बळी नेहमी गरीब असहाय बकऱ्याचा दिला जातो. त्यामुळे तू गरीब आणि असहाय राहता कामा नये. वाघासारखा जगायला शिक, तरच तुला या जगात सन्मानाने जगता येईल. मित्रा, तुला पुस्तक आवडत नसेल तर तुझे मस्तक रिकामेच राहील. तू पुस्तकाला जवळ करशील तर जग तुला जवळ करेल. एखाद्या चमत्काराने तुला ज्ञान प्राप्ती होणार नाही, अशा चमत्काराची तू आशाही बाळगू नकोस. तुला ज्ञानवंत बनविण्याचा चमत्कार पुस्तकेच करू शकतात. पुस्तकांना तुझे सर्वश्रेष्ठ मित्र बनव. एखाद्या दिवशी जेवण नाही मिळाले तरी चालेल, पण पुस्तका वाचून मात्र राहू नकोस. ज्या दिवशी तू पुस्तक वाचले नाही तो दिवस व्यर्थ गेला असेच तू समज. मित्रा, कशाची भीती बाळगतोस आणि कशाला भीती बाळगतोस? भयमुक्त होऊन जग. जोपर्यंत तू सावध आहेस तोपर्यंत तुला कशाचीही भय नाही. भयाच्या शृंखला पायात अडकवून तू तुझ्या प्रगतीची गती कमी करू नकोस. मनात भय बाळगून रणांगणात उतरशील तर तुझा पराजय निश्चित आहे, आणि भयमुक्त होऊन रणांगणात उतरशील तर विजयाला तुझ्यापासून कुणीही दूर करू शकणार नाही. मनात भय बाळगून जगणारी व्यक्ती दररोज मरत असते. भयापासून मुक्त झालेली व्यक्ती मरणाला देखील घाबरत नसते. भयमुक्त हो, वाघासारखा जग. मित्रा, शब्दांची ताकद ओळख. शस्त्र हाताळायला शिकतात त्याप्रमाणे शब्द हाताळायला शिक. योग्य वेळी योग्य प्रसंगी योग्य शब्दांचा वापर करायला शिक. अकारण कटू आणि नकारात्मक शब्दांचा वापर करू नकोस. लक्षात ठेव, शस्त्राने झालेल्या जखमा केव्हा तरी भरून निघतात, परंतु शब्दाने झालेल्या जखमा कधीच भरून निघत नाहीत. शस्त्रांनी लढाया जिंकता येतात, पण शब्दांनी माणसे जिंकता येतात. तुला जगावर राज्य करायचे असेल तर शब्दांवर प्रभुत्व मिळव. मित्रा, तुझी नजर तुझ्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे. तू आतून कसा आहेस हे तुझ्या डोळ्यात बघून इतरांना कळते. नजरेला नजर भिडवून बोलायला शिक. इतरांच्या डोळ्यात पाहायला शिक. इतरांना त्यांच्या डोळ्यांच्या माध्यमातून वाचायला शिक. तुझ्या डोळ्यातील जिद्द, प्रेम, उत्साह, करारीपणा जगाला दिसू दे. प्रसंगी तुझ्या डोळ्यातील आगही जगाला दिसू दे. नजरेला वाचायला शिक आणि नजरेतून बोलायलाही शिक. मित्रा, तुझ्या डोळ्यात पाणी का? खरचटले म्हणून, कुणी टाकून बोलले म्हणून, की अपयश आले म्हणून? डोळे पुसून घे, अश्रू काढून टाक. डोळे म्हणजे अश्रूंचा कारखाना नव्हे. मनाला कणखर कर. प्रसंगाशी लढायला शिक. शहामृगासारखा संकटाला बघून मान वाळूत खुपसून बसू नकोस. स्वतःची कीव करू नकोस. स्वतःच्या जन्माचे सार्थक कर. मानवी जन्म रडण्यासाठी नसून घडण्यासाठी आहे. घडव मग स्वतःला. तूच तुला घडवू शकतोस. कोणत्याही शिल्पकाराची वाट बघू नकोस. अश्रू गाळू नकोस. घाम गाळायला शिक. मित्रा, सातत्याने स्वतःला प्रेरित कर. डोळे उघडून बघ. तुझ्या अवतीभोवती तुला प्रेरणेचे स्रोत सापडतील. अंधत्वावर मात केलेला एखादा आंधळा दिसेल. एका पायाने आयुष्याच्या पटावर जिद्दीने उभा राहिलेला अपंग दिसेल. हात नाहीत म्हणून तोंडात ब्रश धरून चित्र काढणारा चित्रकारही दिसेल. तुझ्याकडे 2 हात, 2 पाय, 2 डोळे आहेत. मग तू का कमी पडतोस? जरा या लोकांकडून प्रेरणा घे. काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा घे.
मित्रा, वाहने हा नदीचा नियम आहे आणि पडून राहणे हा दगडाचा गुणधर्म आहे. आयुष्यात तू दगड होऊ नकोस, चालत राहा, थांबू नकोस, नदीसारखा प्रवाही हो. साचलेल्या पाण्यात शेवाळ वाळते आणि वाहते पाणी स्वच्छ होत जाते. स्थितिशील होऊ नकोस, गतिशील हो. मागे पडू नकोस, पुढची दिशा शोध. ध्येयाच्या दिशेने पळ, ध्येयापासून दूर पळू नकोस. मित्रा, सागरात पोहायला शिक, विहिरीतला बेडूक होऊन राहू नकोस. जग फार मोठे आहे, जगाला जाणून घेण्याचा प्रयत्न कर. सतत आपल्या ज्ञानाची कक्षा रुंदावती ठेव. आपल्याला फार थोडे कळले आहे, आणखी खूप काही शिकण्यासारखे आहे, याची जाणीव सदैव मनात असू दे. स्वतःला शहाणे समजण्यापेक्षा शहाणपणाने जगायला शिक. इतरांकडून शिकण्याचा प्रयत्न कर. स्वतःच्या मतांना चिकटून राहू नकोस. जो चिकटला तो विस्कटला आणि जो धावला तो मान्यता पावला. मित्रा, जग हे अनुभवण्याची चीज आहे, फक्त बघण्याची नव्हे. जगाचा अनुभव घे, मग भलेही तो अनुभव कटू का असेना, पण केवळ मूक दर्शक बनून राहू नकोस. खेळ बघणारा नव्हे तर खेळ करून दाखवणारा हो. गाडीत बसणारा नव्हे तर गाडी चालवणारा हो. मशाल हातात धरण्याची मानसिकता विकसित कर. चटक्यांची तमा बाळगू नकोस. दिव्याच्या ज्योतीभोवती पिंगा घालणारा किडा होऊ नकोस. दिव्याची ज्योत हो. इतरांना प्रकाश देणारा दीपक हो. मित्रा, जगाने तुझी दखल घ्यावी म्हणून केविलवाणी धडपड करू नकोस. सूर्य उगवला आहे हे दवंडी देऊन सांगण्याची गरज भासत नाही. आधी सूर्यासारखा स्वयंप्रकाशित हो. तुझा उदय झाला आहे हे जगाला आपोआप कळेल. ढोल ताशांच्या आवाजात मेघांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट लपवून टाकता येत नाही. गडगडणारे आभाळ हो, गडगडणारे आभाळ हो, कडकडणारी वीज हो. गुलाबाच्या सौंदर्याला कुणाच्याही प्रशस्तीपत्राची गरज भासत नाही. तू आतून सुंदर बन. जगाला तुझी दखल घ्यावीच लागेल. मित्रा, अंधारात चाचपळू नकोस. घाण्याच्या बैलासारखा जागच्या जागी गोल गोल फिरत राहू नकोस. तुझ्या आयुष्याचे ध्येय ठरव आणि ध्येयाच्या दिशेने झेप घे. मार्गात दगड, धोंडे, नदी, पहाड, जंगल येतील, पण चालणे थांबवू नकोस. डोळ्यापुढे ध्येय ठेवून चालत राहा. तोपर्यंत चालत राहा जोपर्यंत तू तुझे ध्येय गाठत नाही. ध्येय गाठणे म्हणजे थांबून राहणे नव्हे. शिखरावर झेंडा रोवल्यावर त्यापेक्षा आणखी उंच शिखरावर चढाई सुरू कर. ध्येयाला विसरू नकोस. मित्रा, इतरांचे दोष शोधत बसू नकोस. स्वतःचे काय चुकते आहे त्याचा शोध घे. अंगणाचा वाकडेपणा प्रत्येकाला दिसतो, पण आपले पाऊल कुठे चुकते आहे याचा शोध माणसाला घेता आला पाहिजे. जग घाणेरडे दिसत असेल तर आधी स्वतःचा चष्मा पुसून घे. कदाचित तुझ्या चष्म्यावरच धूळ साचलेली असेल. अंगावर जास्त काम येऊन पडले आहे असे म्हणू नकोस. अधिक संधी मिळाली आहे असे म्हण. दोष बघणारा होऊ नकोस, दोष काढून टाकणारा हो. मित्रा, अर्धा भरलेला ग्लास न बघता तू केवळ अर्धा रिकामा ग्लास बघतोस काय? सबंध पांढरा कागद न दिसता तुला त्यावरील फक्त काळा डागच तेवढा दिसतो का? असे असेल तर तू फार दूर जाऊ शकणार नाही, कारण तू तुझ्या पायात नकारात्मकतेच्या बेड्या ठोकल्या आहेस. या बेड्यांसह तू फार दूर धावू शकणार नाहीस. नकारात्मकतेच्या बेड्या तोडून टाक, मगच तू मुक्त संचार करू शकशील. नकारात्मकतेचे दगड पायाला बांधून यशाच्या सागरात आतापर्यंत कोणालाही पोहता आलेले नाही, हे नेहमी लक्षात ठेव. मित्रा, संधी शोधणारा हो, संकट मानणारा होऊ नकोस.
तुझ्या जहाजाच्या आजूबाजूचे पाणी तुझे जहाज बुडवण्यासाठी नाही, तर तुझे जहाज तरंगते ठेवण्यासाठी आहे, याची खात्री मनाशी असू दे. संधी नेहमी संकटाचा बुरखा पांघरून येते, हे विसरू नकोस. शिंपल्यात खडा शिरला तो बोचतो म्हणून रडत बसू नकोस. त्या खड्याचा चकाकणारा मोती बनवून टाक. कामाचा भार वाढला म्हणून रडू नकोस. अधिक जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळाल्याचा आनंद साजरा कर. प्रयत्नांच्या कुदळीने लपून राहिलेली संधी खणून काढ आणि तिचे सोने कर. मित्रा, सतत दोर घासत राहिल्यामुळे विहिरीच्या दगडावरही खुणा उमटतात. सतत वाहणारी नदी पर्वताला तोडून दरी निर्माण करते. दगड फोडताना तो 100व्या आघाताने फुटला म्हणून आधीचे 99 आघात वाया गेले नसतात. सातत्याने काम करण्याची कला आत्मसात कर. तुझ्या प्रयत्नात सातत्य असू दे. केवळ विद्वान आहे म्हणून यशाने कधीही कुणाला माळ घातलेली नाही. सातत्याने प्रयत्न करणाऱ्यांच्या गळ्यात माळा घालायला यश कधीच विसरले नाही. सातत्य कायम राख. मित्रा, लाकडाच्या तलवारीने पराक्रम गाजवता येत नाही. तुटक्या दोरखंडाच्या सहाय्याने पर्वत शिखर चढून जाता येत नाही. फुटक्या नावेतून नदी पार करता येत नाही. कमकुवत शरीराने फार मोठे कार्य करता येत नाही. तू दुबळा राहू नकोस. शारीरिक कष्टाची सवय लावून घे. कष्टानेच तुझे शरीर कणखर होणार आहे. आपले काम दुसऱ्यावर ढकलू नकोस. स्वतःचे शरीर कमकुवत करू नकोस. कष्ट करायला लाग. शरीराला कणखर बनव. शरीर हातोड्यासारखे कणखर असेल तर संकटाची ढेकळे फार काळ टिकू शकणार नाहीत. मित्रा, ज्योतिषापुढे हात पसरू नकोस. आकाशातल्या ग्रह ताऱ्यांनाही दोष देऊ नकोस. हातावरच्या रेषावर नव्हे तर मनगटातल्या जोरावर विश्वास ठेव. जगात नशीब नावाची गोष्टच अस्तित्वात नाही. नशिबावर विसंबून राहू नकोस. ज्यांचा स्वतःवर विश्वास नसतो ते नशिबावर विश्वास ठेवतात. आकाशातल्या ग्रह ताऱ्यांना तुझ्या नसलेल्या नशिबाशी काहीही देणे घेणे नाही. तुझ्या यशापयशासाठी त्यांना दोषी ठरवू नकोस. स्वतःवर विश्वास ठेव. कामाला लाग. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. मित्रा, तू जसा आहेस तसा जगाला दिसू दे. उगीचच वेगळे काही दाखविण्याचा प्रयत्न करू नकोस. स्वतःच्या असण्याबद्दलचा अभिमान तुझ्या उरी असू दे. तुझ्या अंगी वैगुण्य असतील, उणीवाही असतील, त्यांची लाज बाळगू नकोस. उणीवा दूर करण्याचा प्रयत्न कर. तू जसा दिसतोस तेच तुझे खरे रूप असले पाहिजे. उगीचच दुसऱ्या कुणासारखा दिसण्याचा प्रयत्न करू नकोस. निसर्गाने कोणतीही व्यर्थ गोष्ट निर्माण केलेली नाही. तू त्याच निसर्गाची महान निर्मिती आहेस, याची सदैव जाणीव उरी असू दे. मित्रा, पुढे डौलाने चालणारा सिंह अधून मधून मागे वळून बघतो. परिस्थितीचा अंदाज घेतो. तू कुठून सुरुवात केलीस, तू आता कुठे चालला आहेस, याचा जरा मागे बघून विचार कर. तुला कुठे जायचे आहे? तुझ्या चालण्याची दिशा बरोबर आहे ना, की तू भरकटला आहेस, याचाही विचार कर. चालणारे लोक फक्त अंतर कापतात. केवळ योग्य दिशेने चालणारेच ध्येयाप्रत जाऊन पोहोचतात. केवळ चालत राहू नकोस, योग्य दिशेने चालत राहा. मित्रा, नक्कीच तू तुझ्या ध्येयापर्यंत जाऊन पोहोचशील. माझ्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत. तुझा मित्र राजेश खवले. 9850345176 9850345176 या मोबाईल नंबरवर प्रेरणेची कमी पडली, उत्साहाची कमी पडली तर माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न कर.